संपूर्ण देशात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली। आज मुंबई विमानतळ परिसरात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पूर्ण पुतळ्यासमोर शिवसेनेतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली। शिवजयंतीसाठी लाल किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार घालून शिवरायांना वंदन केलं। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबईतल्या दादर शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून मनसेनं 3 वेळा पुष्पवृष्टी केली। गेल्या 3 वर्षांपासून मनसेनं ही प्रथा रूढ केली आहे। ढोल ताशांच्या गजरात ही पुष्पवृष्टी करण्यात आली। शिवाजी पार्क हे आता सायलेन्स झोन असल्यानं 100 मीटर परिसरात वाद्य वाजवण्यास मनाई आहे, पण तरीही मनसेनं महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी ढोल ताशा वाजवला। मात्र आता मनसेच्या नेत्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। पुण्यामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। भवानी माता मंदिर ते लाल महालापर्यंत काढण्यात आलेल्या दिमागदार मिरवणुकीमध्ये विविध मंडळांनी सहभाग घेतला होता। शिवाजी महाराजांच्या पालखीसह विविध चित्ररथ आणि महाराजांच्या जीवनावरील जिवंत देखावेही यावेळी या मिरवणुकीचं आकर्षण ठरले। शिवजयंतीच्या आडून शिवसेनेनं भाजपवर जोरदार निशाणा साधल्याचं कल्याणमध्ये दिसून आलं। शिवजयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीतून भाजपला लक्ष करण्यात आलं आहे। भाजपवर टीका करणारे चित्ररथ आणि देखावे इथं सादर करण्यात आले। हिंदुत्व, राम मंदिर, अच्छेदींचं गाजर, आमदार प्रशांत परिचारक यांच्यावरून भाजपवर शिवसेनेनं जोरदार निशाणा साधला। बदलापूरच्या कात्रप भागात नेपाळी तरुणाची धड छाटून निर्घुण हत्या केल्याची घटना घडली आहे। मृत तरुणाचं मुंडकं एका सलूनसमोर प्लास्टिक पिशवीत तर धड चायनीज हॉटेलमध्ये सापडल्यानं बदलापुरात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राजेश नेपाळीला अटक केली असून या प्रकरणाचा पाठपुरावा ते करत आहेत। डोंबिवलीमध्ये 26 मे 2016ला MIDCमध्ये प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाचं कारण 10 महिने उलटूनही स्पष्ट झालेलं नाही। या स्फोटाचं मुख्यमंत्री आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती। या समितीनं अद्याप सादर केलेला नाही। राज्य सरकारनं विधान परिषदेमध्ये विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नोत्तरात स्पष्ट करण्यात आलं। पुण्याजवळ असलेल्या येरोडा प्रादेशिक मनोरुग्णालयात कंत्राटी पद्धतीनं भरण्यात आलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावं या मागणीसाठी आज कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। आशिया खंडातलं हे सर्वात मोठं मनोरुग्णालय आहे। 250 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची गरज असून सुद्धा फक्त 123 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। त्यांना किमान वेतन मिळावं, तेही वेळच्या वेळी मिळावं, यासाठी अजित अभ्यंकर आणि वसंत पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर शेअर बाजारात आलेली तुफान उसळी आजही कायम राहिली। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी कालच आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर जाऊन खाली आला होता। गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत तब्बल 1,74,000 कोटींची वाढ झाली आहे। देशात आर्थिक सुधारणांचा वेग निवडणुकीतल्या यशामुळे वाढेल अशी बाजाराला आशा आहे। शशांक मनोहर यांनी ICC अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी ICCचं अध्यक्षपद सोडलं। त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं आता भारतीय क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं। ICCचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिलाय। मनोहर यांच्यानंतर ICCचे नवे अध्यक्ष कोण होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे। आजच्या दिवशी म्हणजेच बरोबर 140 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली होती। अनुभवी इंग्लंड टीम आणि त्यावेळी नुकतीच स्थापन झालेली ऑस्ट्रेलियन टीम यांच्यात पहिली टेस्ट मॅच रंगली। मेलबॉर्न क्रिकेट स्टेडियमवर ही मॅच खेळली गेली। आजच्या दिवसाची आठवण म्हणून गुगलनं डूडल तयार केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।